नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एम आर चलवाड सर, विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर आयोजित जी आपण टेस्ट सिरीज राबवत आहोत या टेस्ट सिरीजमधील आज दिनांक 11 मार्च 2022 दुपारी 2 ते 3:30 या वेळेमध्ये टेस्ट सिरीजचा 6वा सराव पेपर घेण्यात आला। त्या पेपरमधील प्रश्न क्रमांक 51 ते 75 पर्यंतचे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन आहेत। ते क्वेश्चनचं सोल्युशन आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 51 बघा काय म्हणतो, एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते। आपल्याला प्रमाण काढायचे। प्रमाण काय, बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते म्हणजे जर बरोबर जर एक प्रश्न आला तर त्याच्या दुप्पट म्हणजे 2 प्रश्नाचे उत्तर चुकतील। या प्रमाणाची बेरीज किती आली? 3। एकूण प्रश्न 54 सोडवले तर किती प्रश्न बरोबर आले? प्रमाण किती आलं? बरोबरच्या दुप्पट चुकलेत म्हणजे 1+2 प्रमाणाची बेरीज 3 आली। या 3 न जी प्रश्न संख्या 54 आहे त्या 54 ला भागा। 3 न 54 ला भागल्याच्या नंतर 18 येईल। 18 म्हणजेच आपले काय असतील? बरोबर प्रश्न असतील। एक भाग म्हणजे 18 हे बरोबर आणि चुकले किती असतील? 2 भाग म्हणजे बरोबर प्रश्नाचे दुप्पट म्हणजे 18 बरोबर आले तर त्याचे दुप्पट किती? 36 प्रश्न चुकले असतात। प्रमाण काढून व्यवस्थित सोडवायचं। प्रश्न क्रमांक 52 पहा, एका कॅरम स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण सामने 105 झाले तर खेळाडूंची संख्या किती म्हणले? तर सामने दिलेत, खेळाडू काढा म्हणले तर खेळाडू म्हणजे व्यक्ती आहे। व्यक्ती बरोबर किंवा खेळाडू बरोबर हे सामने जे दिलेत याची दुप्पट करायची। 105 ची दुप्पट 210। 210 च्या नंतरची वर्गसंख्या घ्यायची। किती? 210 च्या नंतरची वर्गसंख्या 250 तर 250 चे वर्गमूळ किती? 15। तर खेळाडूंची संख्या किती असेल? 15। सामने दिले असतील, हस्तांदोलन दिले असतील, कुस्त्या दिल्या असतील तर काय करायचं? दुप्पट करायचं। दुप्पट करून त्या दुप्पटीच्या नंतरच्या वर्गसंख्येचे वर्गमूळ, नंतरची वर्गसंख्या घ्यायची, त्या वर्गसंख्येचं काय? वर्गमूळ करायचं। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 53 बघा, अतिशय सोपा आहे। 1 मिनिट बरोबर किती अंश? 1 मिनिट बरोबर किती अंश असं म्हटलेलं आहे। तर लक्षात ठेवा 1 मिनिट हे काढण्याच्या अगोदर 1 तास म्हणजे 60 मिनिट असतात। 60 मिनिटामध्ये 30 अंशाचा कोन होतो। 60 मिनिटात 30 अंशाचा कोन तर एका मिनिटात किती अंशाचा असेल? अर्धा अंश म्हणजेच 1/2 अंश। हा एका तासामध्ये जो आपला तास काटा आहे तास काटा कोण करत असतो? कोण करतो? तास काटा। तर एका तासात 30 अंश पुढे जातो तर एका मिनिटात किती जाईल? 1/2 अंश पुढे जाईल। त्याच्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक 54। 54 ला काय म्हटले पहा, एका दोन अंकी संख्येचा 1/4
हा त्याच संख्येच्या 1/5 पेक्षा 4 ने मोठा आहे। ती संख्या दोघा पर x, ती संख्या x त्या संख्येचा 1/4 म्हणजेच किती x/4 आला। त्याच संख्येचा 1/5 म्हणजे किती x/5। तर काय म्हणजे एका संख्येचा 1/4 हा त्याच संख्येच्या 1/5 पेक्षा 4 ने मोठा आहे। म्हणजे या दोघांतील फरक कितीचा आहे 4 चा फरक आहे। फरक म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल। म्हणजेच बघा x/4 वजा x/5 बरोबर 4। छेद 4 आणि 5 आहे वेगवेगळे आहे, छेद समान नाही। छेदाचा नसावी काढून करता येईल किंवा छेदाचा गुणाकार करा। 4×5 = 20 तिरपा गुणाकार 5x, 4 ने x ला गुणलं 4x बरोबर किती 4। हे छेदामध्ये 20 इकडे 4 कडे गुणाकारामध्ये आले, 5x मधून 4x गेले, उरलं किती 1x बरोबर 4 × 20 बरोबर किती आलं x बरोबर 80। तर ती संख्या 80 आली। तर आपल्याला काय मिळेल त्या संख्येतील अंकातील फरक किती म्हणले तर अंकातील फरक बघा ती संख्या 80 आहे, 2 अंक आहेत, त्यामधला एक अंक 8 आहे, दुसरा अंक 0 आहे। तर त्यांची वजाबाकी करा, 8 मधून 0 गेलं किती 8। तर त्या संख्येतील अंकातील फरक कितीचा आहे 8 चा येतो। लिहून घ्या। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 55 बघा। काय म्हणलंय एका परीक्षेत 50 प्रश्न विचारण्यात आले होते, तर एकूण प्रश्न संख्या किती आहे 50। त्याच्या पुढे काय सांगितले प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराला 4 गुण। तर एकूण गुण किती येतील एका प्रश्नाच्या बरोबर उत्तराला 4 गुण आहेत। 50 प्रश्न आहेत, 50 किती झाले 200 गुण झाले। या 200 पैकी मिळाले किती 50, मिळालेले गुण 50। तर कमी किती झाले कमी झालेले गुण 150। तर बघा एक प्रश्न चुकल्यास कमी होणारे गुण, एक प्रश्न चुकल्यास कमी होणारे गुण बरोबर। प्रश्न जर बरोबर आला तर 4 गुण मिळणारे आणि प्रश्न जर चुकला तर 2 गुण कमी होणार। प्रश्न चुकला हे 4 गुण आपल्याला मिळणार नाही, प्रश्न चुकल्याबद्दल दुसरे 2 गुण जातील, ज्याशी किती गुण कमी झाले 4 आणि 2 6 गुण कमी झाले। एक प्रश्न चुकल्यास 6 गुण कमी होतात, तर असे आपले 150 गुण कमी झाले। 150 भागिले 6 करा, 150 ला 6 ने भागल्यास किती आले 25। तर आपले 25 प्रश्न काय झाले चुकले। तर आपले बरोबर प्रश्न किती आले असते 50 पैकी 25 चुकले, तर बरोबर प्रश्न किती आले 25 प्रश्न। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल 25। त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक 56। टेस्ट 3 जॉईन करा कारण की तुमचे मार्क वाढतील, मार्क वाढले तर आपला निकाल येणार आहे। प्रश्न क्रमांक 56 काय म्हटले सुनीता ही आनंदची पत्नी आहे। सुनीता आणि आनंद हे दोघं काय पती पत्नी आहेत।
जेव्हा पती पत्नी असतात त्यावेळेस त्यांचं रिलेशन गुणाकार या चिन्हाने दाखवलं जातं, पती पत्नी. त्याच्यानंतर पुढे काय म्हटले, सुनीता ही आनंदची पत्नी व संजयची बहीण आहे. ज्यावेळेस बहीण भाऊ दाखवायचे असतात त्यावेळेस बरोबरचं चिन्ह दाखवायचं. सुनीता ही कुणाची बहीण आहे, संजयची बहीण आहे. संजय आणि सुनीता हे भाऊ बहीण आहे आणि आनंद आणि सुनीता हे पती पत्नी आहे. पुढे काय सांगितले, संजयचे वडील कोण आहेत, श्यामराव आहेत. संजयचे वडील श्यामराव. तर विचारले काय बघा, श्यामराव आनंदचे कोण, संजयचे वडील श्यामराव, संजयचे वडील आहेत म्हणजे सुनीताचे वडील सुद्धा कोण असतील, श्यामरावच असतील. आता बघा आनंदची पत्नी कोण आहे, सुनीता. पत्नीचे वडील हे कोण असतात, एखाद्या पुरुषाच्या पत्नीचे वडील त्या पुरुषाचे हे सासरे असतात. तर आनंदचे श्यामराव हे सासरे आहेत आणि श्यामराव चा आनंद हा कोण असेल, जावई असेल. त्याच्यानंतर संजय आनंदचा कोण असेल, पत्नीचा भाऊ जे कोण असतो, मेहुणा. म्हणतात ना पत्नीचा भाऊ आणि लोण्यावणी भाऊ, म्हण आहे मराठीमध्ये. तर श्यामराव या कोण असते, सासरे असते. प्रश्न क्रमांक पुढचा पहा 57. क्रिकेट या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून किती शब्द तयार होतील ज्यामध्ये स्वर जवळ असतील म्हणून. तर बघा क्रिकेट CRICKET हा कॉम्बिनेशन वाला प्रश्न आहे. स्वर जवळ असतील म्हणजे व्यंजने एका बाजूला घ्या, C R C पुन्हा K पुन्हा T आणि त्यानंतर स्वर कोणते, E आणि I या स्वरांचा एक गट बनवा. किती आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि स्वरांचा एक गट 6. तर हे या ठिकाणी 6 फॅक्टर झाले. 6 फॅक्टरची व्हॅल्यू 720. परंतु बघा या ठिकाणी दोन व्यंजन हे डबल आले, एक व्यंजन डबल आलेलं आहे. त्यामुळे काय होईल, 6 फॅक्टर भागिले 2 फॅक्टर. एखादा वर्ण डबल आला असेल तर भागिले 2 फॅक्टर येतात. 7 फॅक्टरची व्हॅल्यू 6 फॅक्टरची व्हॅल्यू 720. 2 फॅक्टरची व्हॅल्यू 2 काढल्यास किती आलं, 306. त्याच्यानंतर बघा स्वर एकत्र असणारे बघा हे 2 स्वर आहेत, हे 2 फॅक्टर, 2 फॅक्टरची व्हॅल्यू 2. स्वर जवळ असतील म्हणजे तर या ठिकाणी काय होईल, 360 आणि या 2 चा गुणाकार करायचा. किती झाले, 720 शब्द तयार होईल. कॉम्बिनेशन यावर आधारित आहे. क्रिकेट स्वर जवळ पाहिजे पण स्वरांचा एक गट घेतला, हे 5 आणि 6 फॅक्टरची किंमत 720. या ठिकाणी एक वर्ण डबल आलेला आहे म्हणून भागिले 2 किती आलं, 360. स्वर जवळ असतील म्हणले तर स्वरांचा एक गट त्याची 2 फॅक्टर म्हणजे किती व्हॅल्यू 2. 360 गुणिले 2 तर किती 720. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58.
काय म्हणले, दोन डायस पटावर टाकले असता त्यांच्या वरच्या बाजूला अंकाची बेरीज 9 पेक्षा जास्त याची संभाव्यता काय? बघा, डायस म्हणजे 5 आहे, 5 याला बाजू किती असतात, 6 असतात, 2 पासे पेटले तर एकूण घटना बघा किती, एकूण घटना बरोबर एका पास्याला 6 बाजू, 2 पासे पेटले असतील तर 6 चा वर्ग किती, 36, 3 पासे पेटले असतील तर 6 चा तिसरा 216 आला असता. या झाल्या एकूण घटना. अपेक्षित घटना बघा काय आहे, अपेक्षित घटना कशी येईल बघा. त्या ठिकाणी 9 पेक्षा जास्त बेरीज म्हणले तर बघा कोणत्याही पाश्यावर 1 ते 6 हेच अंक असतात, तर 9 पेक्षा जास्त बेरीज असणारी किती म्हणले तर बघा सुरुवातीला घेऊ 6 अधिक 6, त्याच्यानंतर दुसरी जोडी 6 अधिक 5, तिसरी 5 अधिक 6, त्याच्यानंतर 5 अधिक 5, 6 अधिक 4, 4 अधिक 6. एकूण घटना किती झाल्या, 9 पेक्षा जास्त बेरीज येणारे 6 घटना झाल्या. तर संभाव्यता बरोबर अपेक्षित घटना 6, एकूण घटना 36, काटल्याच्या नंतर काय 6 1 6, 6 6 36, तर संभाव्यता काय 1/6 येईल. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 59, बावन पत्त्यापैकी 2 पत्ते निवडले तर दोन्हीही राणी असण्याची संभाव्यता काय आहे. संभाव्यतेवरला क्वेश्चन आहे. काय म्हणले, 52 पैकी 2 पत्ते निवडले आणि दोन्हीही राणी असण्याची संभाव्यता काय आहे. तर बघा एकूण घटना किती येतात, एकूण घटना बरोबर 52 पैकी 2 निवडली, खाली पायथ्याला किती 2 आहे तर अंशामध्ये उतरत्या क्रमाने 2 अंक घ्या. 52 51, खाली पायथ्याला 2 आहे, 2 गुणिले 1, 2 न काढता किती आलं 26 आलं. तर एकूण घटना आल्या 26 51, 26 गुणिले 51. हे असंच ठेवा, गुणाकार करू नका. अपेक्षित घटना काय आहे बघा, दोन्हीही राणी निघण्याची संभाव्यता काय म्हणजे 52 पत्त्याच्या कॅटमध्ये 13 प्रकारचे पत्ते असतात. प्रत्येक पत्ता हा 4 प्रकारचा असतो, 1 पासून ते 10 पर्यंत. त्याच्यानंतर गुलाम, राणी आणि राजा असे 13 पत्ते असतात. तर बघा राणीचे पाना 4 पैकी 2 निवडले म्हणले, खाली पायथ्याला 2 आहे, 4 होतं त्या क्रमानं 3 गुणिले 2, खाली 2 गुणिले किती आलं 1 2 2 4 किती आलं 6. तर अपेक्षित घटना 6, एकूण घटना 26 51. तर आपली संभाव्यता असेल एकूण घटना छेदात 26 गुणिले 51, अपेक्षित घटना अंशात 6 छेद 26 गुणिले 51, 2 न काढलं 3 आलं, इथं आलं 13. त्याच्यानंतर 3 न काढलं 3 1 3, 51 न काढलं 17, अंशामध्ये राहिलं फक्त 1, छेदामध्ये 13चा आणि 17चा गुणाकार करा, 221 गुणाकार येतो. तर दोन्हीही राणी निघण्याची संभाव्यता 1/221 येईल. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7.
60वा क्वेश्चन बघा काय म्हणजे दिशा टॉपिकवरला आहे. दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत बघा प्रश्न क्रमांक 7 लक्षात ठेवा इकडे पूर्व असतं इकडे पश्चिम खाली पायथ्याला दक्षिण वरती डोक्याला उत्तर. तर त्याला काय म्हटले बघा खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत आहे आणि अशा अवस्थेत त्याचा चेहरा खाली डोकं वर पाय ही शीर्षासन अवस्था असते. शीर्षासन अवस्थेत त्याचं तोंड उघडं आहे उत्तरेला आहे खाली डोकं वर पाय. तो जर सरळ उभा टाकला सरळ उभा राहिल्यास त्याचं तोंड उघडं असेल दक्षिणेला असेल. शीर्षासन अवस्थेत तोंड उत्तरेला आहे सरळ जर उभा टाकला तर त्याचे तोंड उघडे दक्षिणेला येईल. दक्षिणेला सरळ उभा टाकल्यास तोंड आहे तर उजवा हात येतो पश्चिमेकडे आणि डावा हात येतो पूर्वेकडे. तर आपल्याला विचारले उजव्या हाताची दिशा कोणती तर उजव्या हाताची दिशा उत्तर काय असेल पश्चिम. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या प्रश्न क्रमांक 61 सोल्युशन हे शेवटपर्यंत बघत चला. सोल्युशन पाहिल्यात तरी तुमचा 100% निकाली. काय म्हणले मला 19 मीटर दोरखंडाचे 1-1 मीटर लांबीचे तुकडे कापून तयार करायचे आहेत. प्रथम मी त्या दोरखंडाचे दोन्ही टोके जुळून घेतले तर मला हवे असलेले तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळ लागतो. बघा 19 मीटर लांब आहे याचे 1-1 मीटरचे किती तुकडे होतील 19 तुकडे होतील. 19 तुकडे करण्यासाठी कापाची संख्या किती होती 18 होती. लक्षात ठेवायचं जेवढी तुकड्याची संख्या असते त्याच्या अगोदरची संख्या ही कापाची संख्या असते. 1-1 मीटरचे 19 तुकडे करण्यासाठी 18 वेळा कापावं लागेल. तर आपण दोन्ही टोके जुळून घेतले तर इथे काय करावं लागेल दोन्ही टोके जुळल्यामुळं ही कापाची संख्या जी 18 आहे त्या 18 ला 2 ने भागावं लागेल. 18 ला 2 ने भागल्यास आपलं उत्तर काय 9 येईल. तर किती वेळा कापावं लागेल 9 वेळा कापावं लागेल. आता उदाहरण बघा ही 19 मीटरची आपली काय आहे दोरखंड आहे याचे काय करायचे 1-1 मीटरचे तुकडे करायचे 19 तुकडे. तर किती वेळा कट करावं लागलं 1 वेळा केलं 2 तुकडे 2 3 4 5 6 7 8 9 वेळा कट केल्यास बघा 19 तुकडे होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा 10 11 12 13 14 15 16 17 18 19. तर काय करायचं 19 मीटरचे 1-1 मीटरचे 19 तुकडे होतात. 19 तुकडे होण्यासाठी किती वेळा कापावं लागेल 18 वेळा कापावं लागेल. जेवढे तुकडे असतात त्याच्या अगोदरची संख्या कापाची असते. दोन्ही टोके जुळवल्यामुळं आपण या कापाच्या संख्येला काय केलं 2 ने कापलं आपलं उत्तर काय 9 वेळा येईल. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 62 अगदी सोपा आहे. इथं काय म्हणलंय उन्हात 10 शर्ट वाळत घातले ते वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो तर 20 शर्ट वाळण्यास साधारण किती वेळ लागेल. इकडे लक्षात ठेवा कपडे वाळण्याची वेळ व किंवा खाण्याची वेळ ही सारखीच असते लक्षात ठेवा
तुम्ही 10 जरी शर्ट वाळू घातले तर तुम्हाला अर्धा तास म्हणजे 30 मिनिट लागतात. 20 जरी वाळू घातले तरी तुम्हाला 30च मिनिट लागतील. तुम्ही 100 जरी शर्ट वाळू घातले तर ते सुद्धा शर्ट वाळण्यास तुम्हाला 30च मिनिट लागतील. तुम्ही एक जरी शर्ट वाळायला घातला असेल तर त्याला सुद्धा 30च मिनिट म्हणजे अर्धा तासच वेळ लागतो. लक्षात ठेवा, ऊन हे सर्वत्र सारखं पडत असतं, त्यामुळं किती शर्ट वाळायला घातले तरी वेळ मात्र तेवढाच लागतो. तर आपलं उत्तर काय 30 मिनिट म्हणजे अर्धा तास येईल. प्रश्न क्रमांक 63 बघा. माझ्याकडे 10 रुपये आहेत, माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझे पैसे गणेशकडील पैशाच्या निमपट असतात. तर गणेशकडे माझ्यापेक्षा किती रुपये जास्त आहेत? हे मी आहे, हा गणेश आहे. सध्या माझ्याकडे किती आहेत? 10 रुपये. माझ्याकडे 3 रुपये कमी असते म्हणजे -3. 10 मधून 3 गेले, माझ्याकडे किती? 7 रुपये आहेत. अशा वेळेस माझ्याकडे पैसे हे गणेशच्या पैशाचे निम्मे आहेत. कशा वेळेस? माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर ती रक्कम गणेशच्या रकमेच्या निम्मी असते. निम्मी म्हणजे अर्धी. अर्धे म्हणजे 7 रुपये, तर पूर्ण म्हणजे किती रुपये? 14 रुपये. गणेशकडे किती रुपये पाहिजे? 14 रुपये. सध्या माझ्याकडे किती आहेत? 10 रुपये. तर आपल्याला विचारले काय? गणेशकडे माझ्यापेक्षा किती रुपये जास्त आहेत? माझ्याकडे 10 रुपये तर गणेशकडे किती रुपये? 14 रुपये. तर गणेशकडे माझ्यापेक्षा किती रुपये जास्त आहेत? 4 रुपये जास्त आहे. प्रश्न क्रमांक 64 बघा. 5 मुलीच्या रांगेत रीटा लीनाच्या उजव्या बाजूला बसली. लक्षात ठेवा, आपली वहीची मार्जिन डावी बाजू असते आणि इकडची बाजू उजवी बाजू असते. काय म्हणले? रीटा लीनाच्या उजवीकडे बसली. ही लीनाच्या उजवीकडे कोण बसली? रीटा बसली. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस बसली. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस बसली. बघा काय म्हणले? रीटा ही लीनाच्या उजव्या बाजूस आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस बसली. तर इथं कोण येईल? सीता येईल. पुढं काय म्हटले? गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस बसली. गीता लीनाच्या डाव्या बाजूस बसली. पुढे काय म्हटले बघा? पुढे म्हटले मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस बसली. म्हणजे या दोघीच्या मधात मीना बसली. इकडे कोण आहे? गीता आहे. तर मध्यभागी कोण बसतं म्हणजे? तर मध्यभागी कोण बसतं? असं लीना बसली असं. या ठिकाणी बरेच जण कन्फ्यूज होतात. लीनाच्या उजवीकडे रीटा बसली. रीटा नंतर सीता डाव्या बाजूला बसली. म्हणजे रीटाला लागून लगेच डाव्या बाजूला कोण बसले? सीता बसले. लीनाच्या उजवी डावीकडे गीता बसली आणि गीताच्या आणि लीनाच्या मध्ये कोण बसले? मीना बसली. तर मध्यभागी कोण आली? लीना आली. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 65 बघा. प्रश्न क्रमांक 65. विधान दिले सर्व गोल त्रिकोण आहेत.
हे गोल आहे, सर्व गोल त्रिकोण आहेत. सर्व म्हणलं की गोलच्या बाहेरून वर्तुळीय त्रिकोण. त्याच्यानंतर काय म्हटले, काही त्रिकोण चौकोन आहे, काही त्रिकोण चौकोन आहे. अशी एक वेन डायग्राम निघते. दुसरी वेन डायग्राम बघा, सर्व गोल त्रिकोण आहे, आणि त्याच्यानंतर पुढे काय म्हणते, काही त्रिकोण चौकोन आहे, काही त्रिकोण चौकोन आहे. ही अशी येणारच नाही. तिथं असं पाहिजे होतं, काही चौकोन त्रिकोण आहे पण तशी आली असते. यावरून काय म्हणते, सर्व गोल चौकोन आहे, सर्व गोल चौकोन आहेत तो या ठिकाणी नाही. तर या ठिकाणी याचं उत्तर येईल, हे विधान नेहमीच असत्य आहे. कसं आहे, असत्य आहे. कोणतं विधान, सर्व गोल चौकोन आहे, हे विधान नेहमीच काय आहे, असत्य आहे, सर्व येऊ शकत नाही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 66 बघा. प्रश्न क्रमांक 66 काय म्हटले बघा, एका घड्याळात दुपारी 3:30 ते 7:30 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन किती वेळा होईल, काटकोन किती वेळा होईल म्हणजे 3:30 ते 7:30 किती वेळ होईल, 4 तास. एका तासामध्ये काटकोन 2 वेळा होतो, तर 4 तासामध्ये काटकोन किती वेळा होईल, 8 वेळा होईल. इथं 3:30 वाजले म्हणजे 3 वाजून पुढे गेले वेळ, इथं 3चा आणि 9चा कसला संबंध येत नाही. प्रश्न क्रमांक 67 बघा, एका चौकोनी टेबलाच्या शेजारी 4 व्यक्ती बसतील, 4 व्यक्ती बसलेले आहेत. दिशा पण काढून घेतो, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. काय म्हटलंय, राम समोरून सूर्य उगत, राम समोरून सूर्य उगत होता, रामच्या समोरून सूर्य उगत आहे, म्हणजे राम कुठे बसला असेल, पश्चिमेला बसला असेल. पुढं काय म्हटलंय बघा, संदीपच्या समोर आकाश बसला, संदीपच्या समोर आकाश बसला, तर रामच्या समोर कोण बसला असेल, तिथं नाव दिले रोहन बसला असेल. तर आपल्याला विचारलंय रोहनचं तोंड कोणत्या दिशेत आहे, तर रोहन पूर्वेला बसलाय, त्याचं तोंड कोणकडे असेल, पश्चिमेला असेल. तर आपलं उत्तर काय असेल, पश्चिम. सरळ सांगितलंय, संदीपच्या समोर आकाश बसलाय, तर रामच्या समोर कोण बसला असेल, रोहन बसला असेल. रामच्या समोर सूर्य उगवत आहे म्हणजे राम पश्चिमेला बसलाय, तर रोहन पूर्वेला बसला असेल आणि त्याचं तोंड कोणकडे असेल, पश्चिमेला असेल. प्रश्न क्रमांक 68 बघा, काय म्हणले, 8 वर्षापूर्वी प्रकाश आणि त्याचा मुलगा मानस यांच्या वयातील फरक 28 वर्षीय होता. लक्षात ठेवा, 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयातला फरक 28 होता. आज जरी विचारलं तर त्यांच्या वयातला फरक 28च असेल. 12 वर्षानंतर जरी विचारलं तरी त्यांच्या वयातला फरक 28च असेल. तर 12 वर्षानंतर त्यांचं प्रमाण काय आहे, 12 वर्षानंतर वडील आणि त्याचा मुलगा कोण आहे, मानस, यांचं प्रमाण किती आहे, 15 जसे 8. 8 वर्षापूर्वी फरक किती होता, 28 वर्षाचा.
आज बी 28 असेल आणि 12 वर्षामध्ये सुद्धा 28 वर्षाचाच फरक असेल. फरक म्हणजे वजाबाकी. प्रमाण किती आहे? 15 60. फरक आला 7 प्रमाणामधला. 7x बरोबर 28. तर x बरोबर किती आहे? 4 आलं. 7 चौक 28. तर आता विचारले माणूसच्या आजचं वय किती? बघा 12 वर्षापूर्वी 12 वर्षानंतर किती प्रमाण होतं? 8. तर 8 गुणिले 4 किती आलं? 8 चौक 32 हे कधीच आहे? 12 वर्षापूर्वीचं. तर आजचं वय काढायचं म्हणजे इथून 12 मायनस करावं लागेल. 32 मधून 12 गेले तर माणसाचं वय किती आलं? 20 वर्ष. हे आजचं वय 20 वर्ष. 12 वर्षानंतर किती असेल माणसाचं वय? बघा प्रमाण किती आहे माणसाचं 12 वर्षानंतरचं? 8x. तर किती झालं? x च्या जागी 4 ठेवा. 8 चौक 32. 12 वर्षानंतर माणसाचं वय 32 वर्ष आहे. तर आज किती असेल? म्हणजे 12 वर्षामधून जर 32 वर्षामधून जर 12 वजा केलं तर आजचं वय 20 वर्ष. तर माणसाचं वय किती? 20 वर्षे. प्रश्न क्रमांक बघा 69. काय म्हटलंय? 69 झाला. हा 69वा क्वेश्चन होता. 68वा क्वेश्चन बघा. एका रांगेत 45 मुले आहेत. त्यामध्ये एका मुलाचं 20वा स्थान आहे. 45 मुलं 20वा स्थान आहे त्याचं. 2 मुलं वाढले म्हणले. मुलं किती झाली? 47. तेव्हा त्याचे स्थान 1 न घटलं. 1 न घटलं म्हणजे अलीकडे येत नाही. तर 1 न घटलं म्हणजे तो पाठीमागे 1 न सरकल. म्हणजे त्याचा कितवा क्रमांक असेल? 21वा क्रमांक असेल. 47 मुलामध्ये त्याचा 21वा क्रमांक आहे. 21वा क्रमांक. तर शेवटपासून त्या मुलाचे नवीन स्थान काय म्हणतात? हे समोरूनचा क्रमांक आहे. तर शेवटूनचा विचारलाय. शेवटूनचा क्रमांक बरोबर एकूण मुलं किती आहेत? नंतरचे 47. 47 मुलांमध्ये त्याचा क्रमांक किती आहे? 21. तर 21च्या अगोदरची 20 वजा करायची तर किती असेल? 47 मधून 20 गेले तर 27वे हे त्याचं शेवटून स्थान असेल. आणि सुरुवातीपासून त्याचं स्थान किती असेल? 21वा असेल. तर आपलं उत्तर काय असेल? 27वे. या ठिकाणी क्रमांक घटला म्हणजे 1 न क्रमांक पाठीमागे सरकेल, अगोदर येत नाही. प्रश्न क्रमांक 70वा. मालिका पूर्ण करा म्हणले. 9 5 18 10 27 डॅश. एक अंक सोडून आहेत बघा. 9 दुने 18, 9 त्रिक 27. त्याच्यानंतर 5 दुने 10, 5 त्रिक काही 15 आहे. आपलं उत्तर काय असेल? 15. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 71. प्रश्न क्रमांक 71 बघा काय म्हटलंय. प्रश्न खूप भारी आहे. बरेच मुले हा क्वेश्चन चुकलेले आहे
आणि काही मुलं प्रश्न व्यवस्थित वाचत नाही. प्रश्न व्यवस्थित वाचत चला. प्रश्नात विचारले काय आणि प्रश्नामध्ये माहिती दिली काय हे वाचत बघा. रमेश आणि सुरेश आणि महेश असे 3 व्यक्ती. त्याने काय म्हटले, रमेशला सुरेशच्या निम्मा पगार आहे. सुरेशच्या निम्मा कुणाला आहे? रमेशला आहे. म्हणजे याचा उलट अर्थ घेतला तर रमेशच्या दुप्पट पगार कोणाचा आहे? सुरेशचा आहे. पुढे काय म्हटले, तर महेशला रमेशच्या तिप्पट पगार आहे. रमेशच्या किती पट आहे? महेशचा पगार 3 पट आहे. तर बघा सर्वात कमी पगार आहे रमेशचा, आपण धरू x. तर याचा उलट अर्थ घेतला तर सुरेशचा काही दुप्पट बघा, सुरेशच्या निप्पट कोणाला? रमेशला. 2 x x आणि रमेशच्या 3 पट कोणाचा आहे? महेशचा आहे. रमेशचा आहे त्याचा किती? 3x. तर आपल्याला काय दिले, महेशचा पगार 4,500 आहे. 3x म्हणजे 4,500. तर x म्हणजे किती? 4.5 भागिले 3 1,500 येईल. x म्हणजे 1,500 तर 2x म्हणजे किती? 3,000. तर सरळ उत्तर आलं. तर सुरेशचा पगार किती बनले? तर सुरेशचा पगार किती? 3,000. 3x बरोबर 4,500 तर x बरोबर येतं 1,500. 2x बरोबर येतं 3,000. प्रश्न क्रमांक 72 बघा. 2 ऑक्टोबर 2012 रोजी गांधी जयंती आहे म्हणजे 2 ऑक्टोबर 2012 प्रश्न क्रमांक 72 रोजी गांधी जयंती कोणत्या वारी आहे म्हटले? मंगळवारी आहे म्हटले. लक्षात ठेवायचं ऑक्टोबर महिना 31 चा असतो. 31 दिवसाच्या महिन्यात 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा आहेत आणि इतर वार किती वेळा येतात? 4 वेळा येतात. ऑक्टोबर महिना 31 चा आहे तर 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 2 तारखेला कोणता वार आहे? सरळ सांगितले गांधी जयंती मंगळवार. 1 तारखेला कोणता वार असेल? सोमवार. 3 तारखेला कोणता वार असेल? बुधवार असेल. तर त्या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते म्हणते? तर त्या महिन्यात 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. म्हणजेच 1 तारखेला सोमवार, 2 तारखेला मंगळवार, 3 तारखेला बुधवार. तर प्रश्न क्रमांक 73 बघा. काय म्हणले? 2 संख्याचा मसावी 14 दिलाय, लसावी 168 दिलाय आणि त्या संख्या दिल्यात 6x आणि 8x आणि x ची व्हॅल्यू काढा. तर बघा लसावी मसावीचा बेसिक फॉर्म्युला लसावी भागिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. या सूत्रावर जवळपास 3-4 प्रकारची उदाहरणे सुटतात. मसावी दिलाय 14, लसावी दिलाय 168, त्या संख्या दिल्या 6x आणि 8x. पहिली संख्या 6x, दुसरी संख्या 8x. गुणाकार करा. 6 8 48 x गुणिले x, x चा वर्ग इकडे 168 आणि 14 x वर्ग बरोबर काय? हे x वर्गाच्या गुणाकारामध्ये जे 48 आहे हे इकडे भागाकारामध्ये काटा.
2 न काढलं 14 ला 7 आलं, 48 ला 2 न काढलं 24 आलं, 24 न डायरेक्ट 168 ला काढा, 24 एक 24, 24 7 168, गुणाकार किती आला 7 7 49 बरोबर x वर्ग, x च्या डोक्यावरला वर्ग निघाला आणि 49 ही वर्गमूळामध्ये, तर x बरोबर किती आलं 7. त्या संख्या जर काळामध्ये असतं तर पहिली संख्या असते 6x बरोबर 6 7 42 आणि दुसरी संख्या आली असती 8x बरोबर 7 8 56. तर त्या संख्या 42 आणि 56 ह्या आल्या असतात. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 74. काय म्हटलंय, एका संख्येच्या दुप्पटीत 9 मिळवल्यास मिळणाऱ्या संख्येची तिप्पट 75 आहे. बघा ती संख्या x, ही संख्या कोणती मांडली आपण x, त्या संख्येच्या दुप्पट म्हणजे 2x, तिच्यात 9 मिळवले तर मिळणारा संख्येच्या तिप्पट 75 आहे. तिप्पट 75 म्हणलंय तर बघा याची तिप्पट किती 75, म्हणजेच बघा 2x अधिक 9 बरोबर हे तिप्पट एक गुणाकारामध्ये 3 आहे, हे 3 इकडे 75 च्या पुढे भागाकार देते. तर काय करायचं 3 न 75 ला काटायचे, 3 चा पाडा 7 पर्यंत, 3 1 3, 3 2 6, 7 मधून 6 गेले उरला 1, पुढे 5 आहे झाले 15, 3 5 15 किती आलं 25. 2x अधिक 9 बरोबर 25, इथं प्लस मध्ये 9 आहे, हे प्लस मध्ये 9, 25 कडे मायनस मध्ये येतात. लक्षात ठेवा धन संख्या ही ऋणवत असते आणि ऋण संख्या ही धनवत असते. 2x बरोबर किती आलं 25 मधून 9 गेले 16, तर x बरोबर किती 2x बरोबर 16, तर x बरोबर किती येतं 8, म्हणजे 2 ने जर 16 ला भागलं तर आपलं उत्तर काय असेल 8 असेल. तर या प्रश्नाचं उत्तर ती संख्या 8 म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा क्वेश्चन बघा 75 वा, काय म्हटले पहिल्या 15 पूर्ण संख्येची बेरीज किती म्हणते. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 असते, पहिली पूर्ण संख्या 0 असते, तर पूर्ण संख्येची बेरीज म्हणले तर लक्षात ठेवायचं बेरीज बरोबर एकूण पूर्ण संख्या किती 15 आहे. पहिली पूर्ण संख्या 0, पहिली पूर्ण संख्या 0 असते आणि शेवटची पूर्ण संख्या बरेच जण चुकतात. पहिली पूर्ण संख्या 0 आहे तर शेवटची पूर्ण संख्या ही 15 येत नाही, तर 15 च्या अगोदरची 14 असते, तर शेवटची पूर्ण संख्या 14 आली भागिले 2. 2 न 15 ला घटत नाही, 15 गुणिले कंसातली बेरीज 14 आली भागिले 2. 2 न 14 ला काटलं किती 63 14, 15 चा आणि 7 चा गुणाकार करा, 15 7 105, तर आपलं उत्तर असेल 105. या ठिकाणी बघा पूर्ण संख्येमध्ये पहिली संख्या सर्वांना माहिती असते 0, मात्र शेवटची संख्या बरेच मुलं काय करतात 15 घेतात आणि उत्तर चुकतं. तर लक्षात ठेवा शेवटची संख्या काढताना काय करायचं, जे तुम्हाला दिलेली शेवटची संख्या असते, जेवढ्या संख्येचा क्रमांक दिलाय 15 म्हणला असेल तर त्याच्या अगोदरची 14, 25 पूर्ण संख्या म्हणलं तर शेवटची पूर्ण संख्या त्याच्या अगोदरची 24 येत असते. 20 पूर्ण संख्या म्हणलं तर 20 च्या अगोदरची शेवटची पूर्ण संख्या 19 येत असते, हे लक्षात ठेवा.
सर्वात लहान पूर्णसंख्या शून्य आणि सर्वात मोठी संख्या कशी काढायची पूर्ण हे लक्षात ठेवा। तर या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये आपण 25 प्रश्न हे पाहिलेले आहेत। ठीक आहे, आज आपण इथंच थांबू। धन्यवाद।